ना काही काही लोक आहे ना, देवाला इतकं प्रिय मानतात, इतकं देवाला करतात. आणि मी नाही एवढं करत देवासाठी. मी जेवढ्यात तेवढं देवाला करते. कारण का, मला माणसामध्ये देव दिसतो. मी एखाद्याची सेवा करते, एखाद्याला काय लागलं तर मी देते, त्यांच्याशी 2 शब्द गोड बोलते. एखादी व्यक्ती आजारी असली तर तिला जाऊन भेटते. आणि जर आता मागच्या महिन्यामध्येच माझी मावशी खूप आजारी होती. मग मी काय काय सेवा केली ना, ही तिच्या तोंडाने सर्व आलेल्या लोकांना सांगते की बाई, मीनाने माझी इतकी सेवा केली. आणि मी खूप सेवा केली. माझ्या आईची 3.5 वर्ष माझ्या आईची सेवा केली मी, आणि वडिलांची केली. म्हणजे ही जी पुण्याई आहे ना, ती मी खूप कमवलेली आहे. त्यामुळं तर मी मरता मरता वाचलेली आहे. माझ्या अंगात फक्त 3 पॉईंट रक्त होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझा काही भरोसा नाही, परंतु मी त्यातूनही वाचलेली आहे. सांगेन मी एखाद्या दिवशी माझी कर्मकहाणी, की कसा मला आजार लागला होता, कसं होतं माणसाला. तर काही काही स्त्री आहे ना, देव, अरे देवात काय, माणसात खरा देव आहे. तुम्ही एखाद्याला तळमळत ठेवता, एखाद्याची शिव्याशाप घेता, एखाद्याला नाहक त्रास देता, एखाद्याशी इतकं घाणेरड्या रीतीने वागतात की माणुसकीला काळिमा फासता तुम्ही, की इतकं नीच वागता, इतकं नीच वागता. आणि मग तुम्ही देवदेव करता. तर देवदेव करण्याला काय अर्थ आहे का? प्रथम तुम्ही माणसात देव बघा. देव तर रोजच तुला बघतोय, आणि देव तुला म्हणतोय की आज सुधरेल, उद्या सुधरेल, पण तू काय सुधरायचं नाव घेत नाही. आणि फक्त देवदेव केल्याने देव काय होत नाही. देवाने सांगितलेले की दुसऱ्याला त्रास देऊ नका, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. आणि दुसऱ्याला नाहक गोष्टींनी सतवू नका, जर त्याची काहीच चूक नसतानाही. तर हेच मला सांगायचं होतं की लोक काय करतात, देव करतात, दानधर्म करतात, त्यांनी काही होत नाही. तुम्ही एखाद्याला नाहक विनाकारण जर त्रास देता असाल, विनाकारण जर छळत असाल, तर देव तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाला हे मान्य नाही, कारण देव माणसात आहे. धन्यवाद.